आजपासून सुरू झालेला आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातला पहिला दिवस म्हणजे गुरुवार आणि पहिल्या गुरुवारपासूनच स्वामींचे 11 गुरुवार करण्यास मी पण सुरुवात केलेली आहे. तर इथं मी गुरुवारची मांडणी करून घेत आहे. चला तर मग तुम्हाला पण मी दाखवते की मी कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे सेवा केलेल्या आहेत. तर इथं मी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना केलेली आहे. सुपारीला अभिषेक करून नंतर अक्षता खाली ठेवलेल्या आहेत आणि अक्षतावरती हळद कुंकू अर्पण करून त्यावरती गणपतीची स्थापना केलेली आहे. गणपतीला पण हळद कुंकू अक्षता अर्पण केलेल्या आहेत. नंतर गणपती बाप्पांना मी फूल अर्पण करत आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला आहे. यानंतर मी इथं आपले स्वामी महाराजांना अभिषेक करून घेत आहे. तर प्रथम मी पाण्याने अभिषेक केलेला आहे, नंतर दुधाने अभिषेक करत आहे. आणि अभिषेक करताना आपल्याला बाकी काही जरी शक्य नाही झालं तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करायचा असतो. मी इथं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करत श्री स्वामी समर्थांना अभिषेक केलेला आहे. आणि नंतर मी अजून जल अभिषेक केलेला आहे आणि जल अभिषेक करताना पुरुष सूक्ताचं पठणसुद्धा केलेलं आहे. त्यानंतर मी इथं स्वामींची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घेतलेली आहे आणि इथे एक पाटावरती मी थोडे अक्षता ठेवलेले आहे, त्यावरती हळद कुंकू अर्पण केलेलं आहे. आणि त्यानंतर स्वामींची मूर्तीची इथं मी स्थापना करत आहे. स्वामींना अत्तर असेल तर अत्तर अवश्य लावावं. इथं मी स्वामींना वस्त्र घालून घेत आहे, माळ घालत आहे आणि नंतर गंध वगैरे अर्पण करत आहे. इथं स्वामींना गंध लावल्यानंतर मी स्वामींना फूल अर्पण करत आहे. खरं तर आज गुरुवारच्या दिवशी मला चाफ्याची फुलं हवी होती, जी स्वामींना अतिप्रिय आहेत, पण मला ती भेटली नाही आहेत. त्यामुळे मी जी माझ्याकडे होती तीच अर्पण केलेली आहेत. त्यानंतर इथं आपण मांडणीमध्ये ज्या वस्तू मांडलेल्या आहेत म्हणजे जपमाळ आपल्याला ठेवायची आहे, शंख असेल तर ठेवायचा आहे, त्यांना पण मी हळद कुंकू अर्पण करत आहे आणि फूल अर्पण करत आहे. आणि त्यानंतर मला एका झाडाची पिवळ्या कलरची फुलं भेटलेली आहेत, ती मी स्वामींना अर्पण केलेली आहेत. पुढे इथे आपण स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ जो आपल्याला गुरुवारी पठण करायचा असतो तर त्याची पण पूजा इथं करून घेत आहे मी. तर इथं मी गुरुवार असल्यामुळे पिवळ्या कलरची फुलं स्वामींना जी भेटली ती अर्पण केलेली आहेत. आता ही कोणत्या झाडाची आहेत माहीत नाही, पण मला जी भेटली पिवळ्या कलरची ती मी स्वामींना अर्पण केली आहेत. तर त्यानंतर मी इथं स्वामींना साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि स्वामींना धूप दीप ओवाळून आरती करून घेतलेली आहे. आणि पहिल्या गुरुवारी आपल्याला स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवायचं असतो मंदिरात जाऊन. त्यासाठी मी इथं मंदिरात गेले होते आणि स्वामींना खडीसाखर आणि नारळ ठेवून स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. आणि स्वामींना सांगितलेलं आहे की मी 11 गुरुवार करणार आहे, तर माझे हे 11 गुरुवार तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. इथं मी स्वामींना नैवेद्य म्हणून केळी अर्पण केलेली आहे. आणि खरंच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली पहिलाच दिवस गुरुवार आहे, त्यामुळे स्वामींचं मंदिर एकदम छान प्रकारे सजवलेलं होतं. मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर एकदम प्रसन्न वाटत होतं. यानंतर मी घरी येऊन संकल्प सोडलेला आहे. आपण 11 गुरुवार करणार असो किंवा कोणतीही अशी संकल्पयुक्त सेवा करणार असो तर आपल्याला पहिल्या गुरुवारी किंवा पहिल्या जो उपवास करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा असतो. त्यामुळे मी इथं घरी येऊन संकल्प सोडत आहे. तर थोडे अक्षता घेतलेले आहेत हातामध्ये, त्यामध्ये 2 चमचे पाणी घेतलेलं आहे, हळद कुंकू अर्पण करत आहे, त्यानंतर एक फूल ठेवत आहे आणि संकल्प करत आहेत. आता संकल्प कसा बोलायचा आहे, आपली जी काही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण संकल्प करत असतो. तर स्वामींना पण सांगायचं असतं की आपलं स्वतःचं नाव सांगायचं असतं आणि गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणून आपली इच्छा सांगायची असती. आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी संकल्पयुक्त 11 गुरुवार करणार आहोत असं म्हणून हे पाणी ताम्हणात सोडून द्यायचं आहे. तर याला संकल्प सोडणे म्हणतात आणि संकल्प फक्त आपल्याला पहिल्या गुरुवारीच सोडायचा असतो. आणि संकल्प सोडल्यानंतर सेवा करायची असते. तर इथं मी सेवेला सुरुवात केलेलं आहे आणि स्वामींची कोणतीही सेवा करताना प्रथम आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं असतं. आणि स्वामी स्तवन पठण झाल्यानंतर मी इथं जपमाळ केलेली आहे. 11 माळे जप श्री स्वामी समर्थ मंत्राचे केलेले आहेत. आणि त्यानंतर मी इथं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे तो पठण केलेला आहे. 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच दिवशी म्हणजे एकाच बैठकीत पठण करायचे आहेत. श्री कुर्लदेवतायण श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वेंद्यातीत गगन सदृश्य तत्वमस्यादि लक्ष्म ऐक्य नित्य मलमंचल सर्व साक्षीभूत भावातीत तिगुण रहित सद्गुरुत नमामि. परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरण प्रणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. यानंतर मी 11 वेळेस तारक मंत्राचं पठण केलेलं आहे
आणि तर संध्याकाळी एकदा आरती करायची आहे आणि जो काही स्वयंपाक मी बनवणार आहे त्याचा नैवेद्य दाखवून मग मी उपवास सोडणार आहे. तर अशी माझी 11 गुरुवारची सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या गुरुवारची सेवा माझी एकदम छान प्रकारे पार पडलेली आहे. तर तुम्हाला माझी पहिल्या गुरुवारची सेवा पूजा मांडणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. समर्थ श्री स्वामी समर्थ.